कशा आहात? सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार आणि बऱ्याच दिवसानंतर मी तुम्हाला सांगते, गुरुवारचा हा म्हणजे किती दिवस झाले मी येलो ड्रेस घातला नव्हता आणि हा ड्रेस ना खूप स्वस्त भेटला मला, कालच आणला आम्ही. तर तो व्लॉग मी अपलोड करणार आहे. जसं की मी आधी सांगितलं की तक्षशिला साडी वगैरे जिथून घेतली ना तिथंच आम्ही गेलो होतो आणि तिथूनच काल मी हा ड्रेस घेतला. तिथं 200 रुपयाला ड्रेसची ऑफर सुद्धा निघाली होती. तर ते सुद्धा 2 ड्रेस आणले आणि हा सुद्धा एक आणला. येल्लो ड्रेस ना बऱ्याच दिवसाचा घातलाच नव्हता आणि येल्लो माझा फेवरेट कलर आहे. तर हा ड्रेस कसा आहे, बाटिक मधला आहे हा आणि 400 रुपयाचाच आहे. खूप स्वस्त, म्हणजे खूपच स्वस्त ड्रेस आहे. तर ओढणी पण आहे, ड्रेस पण आहे, म्हणजे तुम्ही असं डेली वेअर वगैरे करू शकता. तर मी तुम्हाला याचा पूर्ण फोटो दाखवणार आहे की ड्रेस कसा दिसतो ते, तर बॅक कॅमेराने. आणि आता जाणार आहे मी ऑफिसवरती, कारण एका कस्टमरची मशीन डिस्पॅच होणार आहे. फुल्ली ऑटोमॅटिक मशीन घेतलेली आहे त्यांनी. माझी घरातले सगळी कामं आवरली, आता मला शाळेत सोडते आणि तिथं जाते. त्यानंतर मला प्रोडक्शन सुद्धा तयार करायचं आहे, मला ऑर्डर आहे आज पण. तर अशा प्रकारे हा ड्रेस दिसतो. ओमा इकडे रे बाळा, थांबा बॅक कॅमेऱ्याने दाखवते. केला का? तर हा बघा, अशा प्रकारे हा ड्रेस आहे. म्हणजे असं डेली वेअर वगैरे करायला तुम्ही भारी वापरू शकता. हा जास्त महाग नाहीये, खूप स्वस्त आहे. 400 रुपयाचाच आहे. ओढणी सुद्धा आहे ह्याच्यासोबत. मागवा ना पूर्ण ड्रेस दिसू दे. ड्रेस दिसतंय, हा दिसतो आता सुद्धा आहे. तर अशा प्रकारे हा ड्रेस आहे बघा. आता मी आवरून शॉपवरती चाललेली आहे आणि माझी मैत्रीण वगैरे, आमच्या शेजारच्या ताई आहेत ना, म्हणजे माझी मैत्रिणीच आहे ती. तर ती आम्ही 3 जणी काल गेलो होतो शॉपवरती. त्यांनी साड्या घेतल्या नारायणपेठ वगैरे, आणि मी जी घेतली होती ना तक्षशिला ते सुद्धा घेतलेले. त्यांनी 2 साड्या त्या घेतलेल्या आहेत. आणि नारायणपेठ जो आता ट्रेंडिंग कलर चालू आहे, चिक्कू कलर, ज्यातला मी येल्लो कलर घेतला. येल्लो आणि ग्रीन कॉम्बिनेशनचं मोरपंखी कॉम्बिनेशन आहे, येल्लो आणि मोरपंखी कॉम्बिनेशन. तर ती साडी मी घेतली आणि चिकू कलर जो ट्रेंडिंग चालू आहे ते. आणि त्याचा स्टॉक एवढा आउट होतोय ना, म्हणजे स्टॉकच राहत नाहीये, लवकर हे होतंय. तर माझ्या जाऊबाई म्हणजे माझ्या ताई, त्या 2 वेळा घ्यायला गेल्या, पण त्यांना काही भेटलीच नाही ती साडी. फोन आला. तर चला आता मला होतोय उशीर, मला जायचंय ऑफिसमध्ये. मशीनची ट्रायल वगैरे होणार आहे तिथे, तर भेटूया आपण. चल. तर इथं मी ऑफिसवरती पोहोचले होते आणि ट्रेनिंग चालू होतं. क्लायंट माझ्या आधीच येऊन थांबले होते. तसं मी जाऊन येऊन काम करत असते. तर क्लायंट माझ्या आधी येऊनच थांबले होते आणि त्यांचं पूर्ण ट्रेनिंग चालू होतं. आता आपण इथे पेपर डिशची डाय लावलेली आहे. तर पेपर डिशची डाय आहे ना, ती लावण्याच्या आधी आपल्याला पेपर सर्कल कटिंग करून घ्यावं लागतं. जसं की मी माझ्या मशीनमध्ये करत असते तसे तुम्हाला सर्कल कटिंग करून घ्यावे लागतात. त्यांची पत्रावळीची ट्रेनिंग वगैरे झाली होती, ड्रोनची पण झाली होती. आता पेपर डिशची ट्रायल चालली होती. तर या प्रकारे आपल्याला सर्कल कटिंग करून घ्यावे लागतात. तर सर्कल कटिंग कसे करायचे मशीनमध्ये, खूप जास्त क्वांटिटीमध्ये आपण त्यात सर्कल कटिंग करू शकतो. तर अशा प्रकारे बघा, क्वांटिटीमध्ये तुम्हाला सर्कल कटिंग करून घ्यावं लागतात. आणि ही जी प्रोसेस आहे ना, खूप इझी आहे. तुम्हाला ती समजून सांगितल्या जाते. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मशीनचं ट्रेनिंग घेता ना, त्यावेळेस पूर्ण गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात. असं नाही की फक्त मशीन घेतली की संपला विषय. त्याच्याबद्दल जी पूर्ण माहिती आहे ना, ती पूर्ण तुम्हाला दिल्या जाते. कारण बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की जर आपण व्यवसाय चालू केला तर आपल्याला मशीनबद्दल माहिती कोण सांगणार, मग त्याचा जो कच्चा माल आहे त्याचं कोण सांगणार. कारण व्यवसाय चालू करायचा तर असतो, पण त्याबद्दल बाकीची इन्फॉर्मेशन आहे ना, कितने सेकंड का होल्डिंग टाइम मशीन घेऊन चालत नाही. मशीन घेतल्यावरती त्याचा कच्चा माल झाला, त्याचं पॅकिंगची मटेरियल झालं, त्यानंतर त्याचं ट्रेनिंग झालं, या बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. तर त्याचं काही टेन्शन नाही. तर आता बघा, इथं पेपर प्लेटची ट्रायल चालू आहे. अशा प्रकारे आपण पेपर प्लेटची ट्रायल घेतो. सुरुवातीला तुम्हाला पूर्णपणे सांगितलं जातं की अशा प्रकारे ट्रायल घ्यायची आणि खूप इझी प्रोसेस आहे. खूप सोप्या काही आहेत ना, काही नाही होती, डाय खाली येणार आहे. ट्रेनिंग घेतात आणि त्या ट्राय करतात प्लेट कशा तयार करायच्या. खूप कमी वेळामध्ये शिकून ते होती सवय, म्हणजे 4-5 तास ट्रेनिंग चालू करा आता. आणि खूप कमी वेळामध्ये त्यांनी पूर्ण शिकून घेतलं.
ऍक्टिव्ह पण पाहिजे, त्यासाठी शिकण्याची जिद्द पण पाहिजे. झाले हो गए ना पूरे प्रेस. सोप्या पद्धतीने ते त्याचं नॉलेज घ्या, तेवढं अवघड जाणार नाही तुम्हाला, खूप सोप्या पद्धतीने अभी ऑटोमेटिक पे डाल दीजिए. तर ह्यांना जे आहे ना पूर्णपणे आपण सगळी माहिती दिलेली आहे. अभी ऑटोमेटिक डालना रहेगा ना तो ड्रोन का हमने 1 सेकंड करके रखा था, तो वो क्या करना है, स्विच बटन दबा के वो डाउन होल्ड का है ना, वो पीछे 6 सेकंड 5 सेकंड तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे. आणि मेन म्हणजे त्यांनी पहिले हे क्लायंट आहेत की ज्यांनी नेम प्लेट तिथंच जागेवरती स्वामी समर्थ महाराजांची जी नेम प्लेट आहे ना, तर ती पहिल्यांदा तिथं शॉपवरती लावून घेतली. ते म्हणले की आम्हाला इथं लावायची आहे. तर बघा ही आपण नेम प्लेट लावतोय स्वामी समर्थ महाराजांची. त्यानंतरच ते मशीन घेऊन जाणार होते. तर माझ्या हातूनच मग त्यांनी नेम प्लेट लावून घेतली. तर इतकी सुंदर नेम प्लेट आणलेली आहे, किती छान आहे बघा. आणि त्या दिवशी गुरुवार पण होता. हा व्हिडिओ खरं तर लेट पोस्ट होतोय, त्या दिवशी गुरुवार होता त्यामुळे, आणि मी जरा गावाला गेली होती म्हणून लेट पोस्ट झाला हा व्हिडिओ. तिकडे काही नेटवर्क वगैरे नव्हतं म्हणून मला अपलोड करता आला नाही. खूप छान वाटत होतं, इतकं सुंदर वाटत होतं. आणि त्यांनी नेम प्लेट वगैरे लावून घेतली मस्तपैकी आणि पूर्ण त्यांचं ट्रेनिंग वगैरे झालं. त्यानंतर आपण डिस्पॅचची तयारी करतोय. तर अशा प्रकारे आपण डिस्पॅच करून देतो इथूनच जागेवरती मशीन. तर त्या ताईंचा अजून एक व्यवसाय आहे, म्हणजे त्या सेविका पण आहेत, आशा सेविका पण आहेत. त्यानंतर त्यांचा शॉप पण आहे आणि त्याच्यासोबतच हा जोडधंदा ते करणार आहेत. तर अशा प्रकारे त्यांनी मटेरियल घेतलेलं आहे. हे मटेरियल बघा पत्रावळीचं आहे, द्रोणचं आहे, त्याच्यानंतर पेपर डिशचं आहे. जशी की त्यांनी जी मशीन घेतली ती ऑल इन वन आहे. त्यामध्ये डिश, पत्रावळी आणि द्रोण तिन्ही पण तयार होतात. हे जे ग्रीन कलरचं मटेरियल दिसतंय ना तुम्हाला, हे पत्रावळीचं आहे. तुम्हाला माहिती आहे आता मार्केटमध्ये ग्रीन कलरची पत्रावळी खूप जास्त प्रमाणात चालते. तर हे जे मटेरियल आहे ते पत्रावळीचं आहे. त्यानंतर सिल्वर कलरचे जे द्रोण आहेत ते द्रोणचं मटेरियल आहे. आणि डिशसाठी आपल्याला स्क्वेअर शीट घ्याव्या लागतात, ज्या की बॅक साईडने होत्या, त्या दिसत नाही आहेत. तर तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला कोणाला व्यवसाय चालू करायचा असेल ना तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला सगळी माहिती, पूर्ण ट्रेनिंग, त्यानंतर कच्चा माल, पॅकेजिंग मटेरियल, पूर्ण सेटअपच लावून दिला जातो. सगळं मटेरियल आहे. ह्याच्यामध्ये पॅकिंग रोल आहे, इथं गन आहे, हिटिंग गन म्हणतात त्याला, इथं पॅकिंग मशीन आहे, प्लेट्स आहेत, त्यानंतर पॅकेट ठेवलेले आहे, पत्रावळीची डाय आहे, मी पॅकिंग वगैरे करून पिशव्या आहेत, त्यानंतर सर्कल कटिंग केलेले आहेत आपण मशीन मध्ये, डाय आहे जी पत्रावळी त्यानंतर प्लेट पण बनवून दाखवलेले आहे, पत्रावळी पण बनवून दाखवलेली आहे, रोल आहे ज्यामध्ये आपल्याला पेपर डिश कटर आहे पॅक करावे लागतात. तो श्रिंकिंग रोल आहे, त्याला श्रिंकिंग रोल म्हणतात. त्यानंतर गन असते श्रिंकिंगची, जी ह्या बॉक्स मध्ये आहे. पत्रावळीची ट्रायल घेतली. मशीन म्हणजे हे स्टँड आहे त्याचं मशीनचं. इथं पूर्ण ट्रायल झालेली आहे आत्ताच. आणि त्यानंतर ही आहे मशीन. तर यांनी स्वामी समर्थ महाराजांची नेमप्लेट लावलेली आहे आणि गुरुवार दिवशी ही मशीन जाते. तर अशा प्रकारे ही मशीन आहे. हे बघा पूर्ण मशीन, हे स्टँड. आता टेम्पो आलाय तर ही मशीन लोड होणार आहे. ही मोटर असते. आपण पूर्णपणे इथं ट्रायल घेतलेली आहे. ये करना है उसको, रैपिंग करना है या हो गया? हाँ, रैपिंग करना है ना. और मोटर को करना है ना? मोटर सब करेंगे, पहले इसका छोटा मोटा मटेरियल है ना, मतलब बॉक्स में डाल के दीजिए. हाँ, एक बॉक्स में पैकिंग कर दीजिए वो सब. तर ऑल सेटअप आपण त्यांना काय म्हणते बाई, ऑल सेटअप आपण तयार करून दिलेला आहे पूर्ण. म्हणजे तुम्हाला कसलंच टेन्शन नाही. तर आता इथं डिस्पॅचची तयारी चालू आहे. पूर्ण ट्रेनिंग झालेलं आहे, कच्चा माल वगैरे सगळं पूर्ण सेटअपच त्यांचा तयार झालेला आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण दाखवलेली आहे माहिती. त्यानंतर आता ज्या मशीनच्या किमती आहे, ज्याचा मला वारंवार जो प्रश्न विचारला जातो, तर मशीनच्या किमती मी तुम्हाला सांगितलेलं आहे, खूप कमी किमती आहेत. आणि तुम्हाला जर किमती जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही मी दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करायचे. मी तुम्हाला मशीनच्या किमती पण सांगेल. तुम्हाला अगदी डीपली जाणून घ्यायचे असतील तर, आणि पूर्ण कोटेशन वगैरे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला जो नंबर शेअर करणार आहे मी ह्या व्हिडिओमध्ये, त्या नंबरवरती मेसेज करायचा आहे. तर बघा आपण पूर्णपैकी त्यांचं टोटल मटेरियल पॅक करून लोडिंग करून दिलेलं आहे. त्या गाडीमध्ये मशीन, त्यानंतर पॅकेजिंग मटेरियल, त्यानंतर रॉ मटेरियल, अशा प्रकारे पूर्णपैकी टोटली
डिस्पॅच करण्याची तयारी चालू आहे. त्यात इथे पॅकिंगचं पूर्ण मटेरियल लोडिंग करून दिलेलं आहे, सगळं चेक केलं जातं तिथे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू सो मच. चला, गेली आपली मशीन, सगळं काही ओके झालं, डन करून दिलं पूर्ण. पॅकिंग बिकिंग मटेरियल वगैरे सगळं ऑल. आता ट्रेनिंग पण दिलं मस्तपैकी व्यवस्थित असं. स्वामी समर्थ महाराजांची नेमप्लेट लावली त्यांनी. आणि लवकरच हा व्हिडिओ अपलोड होईल, तुम्हाला बघायला मिळेल की त्यांनी कोणती मशीन घेतली ती. मला पण आता भूक लागलेली आहे. किती वाजलेत बघा, आता 4 वाजलेत. डोसा खाल्ला होता मी, पण परत भूक लागले. घरी जायचंय आता.